शिवसेनेच्या चिन्हासाठी ठाकरे गटानं पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेतली. ठाकरे गटाकडून आज पुन्हा एकदा हे प्रकरण सुप्रीम कोर्टात मेन्शन करण्यात आले. गेल्या 2 वर्षांपासून प्रकरण प्रलंबित आहे. प्रकरण लवकर बोर्डावर घ्या अशी मागणी आता ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात करण्यात आली. धनुष्यबाण कोणाचं यावर येत्या 16 जुलैला सुनावणी होणार आहे. ठाकरेंच्या वकिलांनी स्थानिक निवडणुकांचा हवाला देत चिन्हांवर सुनावणीची मागणी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील आठवड्यात घोषित होण्याची शक्यता आहे असा युक्तिवाद ठाकरेंच्या वकिलांनी केलाय. मात्र दुसरीकडे तातडीच्या सुनावणीला शिवसेना शिंदे गटाकडून विरोध करण्यात आलाय. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्याचा मुद्दा शिवसेना शिंदे गटाकडून उपस्थित करण्यात आलाय. यावर न्यायाधीशांनी येत्या 16 जुलैला सुनावणी ठेवण्याचे आदेश दिलेत. 17 फेब्रुवारी 2023 ला निवडणूक आयोगानं शिवसेना शिंदे गटाच्या चिन्हावरील दावा मान्य केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. तेव्हापासून हे प्रकरण प्रलंबित आहे. पण तुम्हाला काय वाटतं, या चिन्हाचा हकदार नक्की कोण आहे? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.